आजच्या स्पर्धेच्या युगात मुलांच्या बाबतीत आई वडिलांच्या अपेक्षा खूपच वाढल्या आहेत. पण खरंच यात मुलांची आवड लक्षात घेतली जाते का? दावणीला बांधलेली मेंढरच जणू रोज सकाळी उठून शाळेत जातात. तिथे जाऊनही काय तेच विषय शिकायचे. बरं, या विषयांचा पुढे जाऊन काही उपयोग होतो की नाही हे कुणीच लक्षात घेत नाही. असो, म्युन्सिपालिटीत काम करणारे मधुकर राणे त्यांच्या मुलाचं आज ऑपरेशन असतं. आता फक्त चांगलंच होऊ देत अशी ते मनोमन प्रार्थना करतात आणि चित्रपट फ्लॅशबॅक मध्ये जातो. श्रीनिवास क्रिकेट खेळून आलेला असतो, तसं याला शिक्षणात कमी आणि क्रिकेटमध्ये जास्त रस. आजही त्याने 146 नॉट आउट केलेले असतात, पण त्याच्या वडिलांना त्याने केलेल्या रसचं कौतुकच नसतं. मुलांची बुद्धिमत्ता ही केवळ त्यांच्या मार्कशीटवरच दिसते असं आजही अनेक पालकांचं मत आहे. तसं ते मधुकर यांचंही असतं. 53% मार्क्स मिळाले म्हणून बाबा त्याला रागावतात. त्याला लंगडताना पाहून ते त्याला विचारतात, तेव्हा तो सांगतो शूज फाटले, नेमका तिथेच बॉल लागला. ते म्हणतात म्हणूनच सांगत होतो क्रिकेट सोडून दे, सगळे पैसेवाल्यांचे चोचले आहेत हे. तो वडिलांना लगेच म्हणतो माझ्यात टॅलेंट आहे, एक दिवस इंडियाला रिप्रेझेंट करीन, तेव्हा डोक्यावर घेऊन नाचाल मला. वडील त्याला पद्माकर शिवलकर यांचं उदाहरण देतात. पैसे उधार घ्यायला ते इब्राहिमबाईच्या दुकानावर येतात. हे त्याचं दुकान फक्त नावाला, त्याचा मेन धंदा असतो उधारीवर पैसे देणं. उधारीच्या पैशांनी ते श्रीसाठी शूज घेऊन येतात. ते सरांना सांगतात त्याचं जरा क्रिकेटचं वेळ कमी करा ना. श्रीने 200 रन्स केलेले असतात. त्याच्या कोचना त्याचं कौतुक असतं. श्रीसाठी होणारा खर्च हा मधुकरना परवडणारा नसतो. घरातलं भागत नाही म्हणून मधुकर ऑफिस मधल्या सहकाऱ्यांची कामं करून त्यातून जास्तीचे पैसे कमवायचे. परत घरी आल्यावर अगरबत्ती पुड्यांचं पॅकिंग आहे. श्री पहिल्या तिसात सिलेक्ट झालेला असतो. बाबा लगेच ऑफिस मधल्या आचरेकरांचं उदाहरण देतात. तो अंडर 17 चा कॅप्टन होता, आता आमच्या ऑफिस मध्ये पिऊन आहे. हे ऐकून श्री लगेच म्हणतो सचिन तेंडुलकरचे वडील तुमच्यासारखे असते तर त्याची वाटच लागली असती. तो डिस्करेज होऊ नये म्हणून ते श्रीला म्हणतात 15 मध्ये येऊन दाखव, तुला नवीन बॅट घेऊन देतो. चाळीमध्ये सगळ्यांचे कोपरे ठरलेले असतात, तसाच हा पुरुषांचा एक कोपरा. याच कोपऱ्यात रोज पिण्याचा कार्यक्रम व्हायचा. चाळीतल्या आपट्यांच्या मुलाची मुंज असते, त्याचं आमंत्रण मिळालेलं असतं. आता मुलांना नवीन कपडे घ्यायचे म्हणजे खर्च आला. चाळीतली नलिनी रात्री बाहेर पडते. हिच्याबद्दलची चाळकऱ्यांची मतं जरा वाईटच असतात. ही दुर्गंधी आपल्या चाळीत नको, कुलकर्ण्यांचं सरळ मत असतं. मुंजीच्या खरेदीसाठी ते दुकानात येतात. लेकींना निवडलेला ड्रेस म्हणजे खिशाला चाप. श्री तर सरळ बाबांना एक डीलच देतो, मी जुनाच सदरा घालतो, त्याऐवजी मला नवीन पॅड्स घेऊन द्या. स्वतःच्या चॉईसने मधुकर त्याला सदरा घेतात. मुंजीवरून परतल्यावर बाबांना दुर्गाच्या गळ्यातलं सोन्याचं असल्याचं कळतं. नलिनी अंडीने दिल्याचं ती सांगते. त्यांच्या रागाचा पारा चढतो. ते तडप नलिनीकडे येतात. तिला नेकलेस देऊन म्हणतात पुन्हा आमच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू नका. ती त्यांना म्हणते स्वतःच्या मुलीसाठी साधी एक चेन घेण्याची लायकी नाही तुमची, मी का जवळीक साधू. या चेनची भूक काल मला दुर्गेच्या डोळ्यात दिसली म्हणून मी दिली तिला. खाली आल्यावर त्यांचा राग श्रीवर निघतो. ते त्याला सरळ म्हणतात अभ्यास करून मोठा हो. पैसे मागायला इब्राहिमबाई येतो. आता याच्यापासून पळ काढायचा तरी कसा. एका मुलीला पकडून ते तिला म्हणतात त्याला सांग मी घरात नाहीये म्हणून. तो गेला समजून ते दार उघडतात. तो दारातच असतो. त्याला त्याचे पैसे हवे असतात. उद्या संध्याकाळपर्यंतचा वेळ तो देतो. जास्त पैसे मिळावेत म्हणून गाड्या धुण्याचं काम राणेंनी हातात घेतलेलं असतं. नंदिनी त्यांना पाहते. दुसऱ्या दिवशी बाहेर पडताना चाळकरी त्यांना म्हणतो तुझ्या मुलाला स्कॉलरशिपला का बसवत नाहीस. या परीक्षात जर पास झालं तर शाळा फ्रीशिप देते, त्यासाठी स्पेशल क्लास चालवते, त्यामुळे ट्युशन एक्स्ट्रा क्लासेस सगळंच वाचेल. हा मुद्दा राणेंना पटण्यासारखा असतो. ते सरळ प्रिन्सिपलला जाऊन भेटतात. जसा की त्यांचा श्री अगदी आईन्स्टाईनच. श्रीच्या वर्ग शिक्षिकाही त्यांना समजवतात श्रीची स्कॉलरशिपला बसण्या इतकी क्षमता नाहीये, 5वीत नापास झालेला आहे तो. यावर मधूचं उत्तर मात्र तयार असतं त्याच वर्षी त्याची आई गेली ना, मग कसा अभ्यास करणार तो. बरं, यावेळी 53% टर्मिनलला मिळाले, मी खात्री देतो 75% तो नक्की मिळवेल. शेवटी प्रिन्सिपल त्यांना सांगतात स्कॉलरशिपच्या अगोदर शाळेची एक एक्झाम होईल, त्यात पास झाला तर स्कॉलरशिपला आम्ही बसू देऊ. आपल्या मुलांची कुवत लक्षात न घेता जर पालकच अविचारी निर्णय घ्यायला लागले तर मुलांचा कोण मारा नक्की होणार. दुर्गेलाही तिचा दादा स्कॉलरशिपला बसणार असल्याचं कळतं. तो अगदी मजेत तिला सहज म्हणतो बेडकानं किती पोट फुगवलं ना तरी त्याचा बैल थोडाच होणार आहे. राणेंनी तर अगदी चंगच बांधलेला असतो. श्रीला सकाळी 4 वाजल्यापासून क्लासेस लावलेले असतात. राणे परत कर्ज मागायला इब्राहिमकडे येतात. तोही त्यांना समजावतो तुझा पगार किती, हे सगळं परत कसं करणार आहेस. राणे घराचे पेपर्स त्याला देतात. श्रीच्या कोचला सुद्धा राणे भेटतात. श्री आता प्रॅक्टिसला येणार नाही सांगतात. अभ्यास आणि फक्त अभ्यास. पण श्रीचं लक्ष असतं कुठे, ना पेपर मध्ये लक्ष ना पाढ्यांकडे लक्ष. परीक्षेचा पेपर हातात पडला तर सुरुवात करायची कुठून आणि यातलं आपल्याला काय येतं, हाच मुळात मोठा प्रश्न असतो. प्रिन्सिपलनी राणेंना शाळेत भेटायला बोलवलेलं असतं. रिझल्ट लागला म्हणजे आता वाट तर लागणार. श्रीचे मार्क्स बघून प्रिन्सिपल त्यांना म्हणतात त्याला स्कॉलरशिपला बसवायचं वेळ तुमच्या डोक्यातून अगोदर काढून टाका. राणे अगतिक होऊन 5 दिवस सरांकडे मागतात. आता तक्रारीला जागाच देणार नाही. त्यांचा सगळा राग श्रीवर निघतो. आता खरी परीक्षा श्रीची असते. मधुकरचा राग चाळकऱ्यांसमोर सुद्धा निघतो. जो उठतोय तो सचिन होतोय, अख्खी पिढी बर्बाद केली या सचिनने, ते म्हणतात. एकदा अभ्यास घेताना दुर्गाही श्रीला ढ म्हणते, तेव्हा तो तर सचिनची पूर्ण हिस्ट्री, त्याचे रेकॉर्ड्स, त्याचे रन्स अगदी तोंड पाठ सांगतो. आवड असेल ना तर ज्ञानाचं भांडार आपोआप ओपन होतं, नाही तर नुसतेच सगळे पुस्तकी किडे. मधुकर ट्युशन टीचर बाईंना मार्क्स दाखवायला येतात. त्या सरळ म्हणतात मी ढीक शिकवेन हो, पण हा इथे येऊन झोपतो. वडिलांच्या अपेक्षांचं ओझं. श्री आता खूप दमलेला असतो. 12-1
एके 12, 12 दुणे 13, 12 त्रिक 14, पुढे काहीच येत नसतं, काही आठवतही नाही. मला काहीच येत नाही. हेच शब्द कानावर पडतात मधुकर यांच्या. श्री विनवण्या करतो, मला नका ना बसवू स्कॉलरशिपला. मुलांसाठी मेहनत घेणारा बाप जागा होतो, तुला येत कसं नाही? आणि ठिणगी पडते. श्रीच्या तोंडून उलट उत्तर येतं, काय करायचंय ते करा, नाही येत. मधुकरचा राग क्रिकेटवर निघतो. यापुढे जर क्रिकेट खेळताना दिसलास तर जीव घेन तुझा. पण श्री वडिलांनाच उत्तर देतो, रोज खेळणार क्रिकेट. दोघांच्याही रागाची पातळी वर चढते आणि होत्याचं नव्हतं होतं. श्री कोमात जातो. राणेंना अटक होते. वरिष्ठांना फोन करून नंदिनी राणेंना सोडवते. राणेंकडे मेडिकल बिलाचे पैसेही नसतात. नंदिनी त्यांना मेडिसिन आणि पैसे देते. पण प्रश्न असतो, हिला हे सगळं कळलं कसं? दुर्गाने तिला हे सांगितलेलं असतं. राणेंना स्वतःची चूक कळते. ते दुर्गेला जवळ घेतात. 1.5 महिना होऊन गेला तरी श्रीमध्ये काही सुधारणा झालेली नसते. शेवटी डॉक्टर राणेंना श्रीला घरी घेऊन जायला सांगतात. वेळ आणि पैसा या दृष्टीने ते सोयीचं सुद्धा पडणार असतं. चाळकर्ण्यांनी श्रीसाठी व्हीलचेअरचा बंदोबस्त केलेला असतो. शाळेच्या वर्ग शिक्षिका श्रीचा लॉकर रिकामी करायचंय, प्रिन्सिपलचा निरोप घेऊन येतात. राणेंचा राग शिक्षिकेवर निघतो. माझ्या पोरापेक्षा लॉकरची किंमत जास्त आहे ते त्यांना म्हणतात. लॉकर रिकामी करायला दुसऱ्या दिवशी ते शाळेत जातात. निघताना त्यांना क्लासरूम मधून शिकवण्याचा आवाज येतो. शिक्षिका इतिहास शिकवत असतात. राणे आत येऊन त्यांना इतिहासाबद्दल प्रश्न विचारतात. पण त्यांच्याकडे राणेंच्या प्रश्नाचं उत्तर नसतं. राणे त्यांनाच विचारतात, जर तुम्हाला माहित नाही तर या मुलांकडून अपेक्षा का करताय? दुसऱ्या सीन मध्ये राणे पोलिसांसमोर बसलेले असतात. त्यांचं एकच म्हणणं असतं, ही सिस्टीम चुकीची आहे, मुलांवर आपण अन्याय करतोय. शेवटी इन्स्पेक्टर स्वतःच एका ओळखीच्या माणसाला राणेंचा जामीन करायला बोलवतात. ऑफिस मधून घरी जाताना दुकानाबाहेर इब्राहिम त्यांना दिसतो. त्याच्यापासून ते लपत असतात. तरीही तो राणेंना पाहतो, त्यांना गाठतो. त्याला बघून राणे घाबरतात. पण अगतिक होऊन सांगतात, माझा मुलगा कोमात आहे. इब्राहिमला हे अगोदरपासूनच माहित असतं. तो त्यांना म्हणतो, पैशाच्या बाबतीत मी नीच आहे, पण अशा वेळी यापुढे कोणासमोर हात पसरायचे नाही. काही लागलं तर सरळ दुकानात यायचं. राणे नंदिनीला तिने खर्च केलेले पैसे परत देण्यासाठी भेटतात. तेव्हा राणेंना खऱ्या अर्थाने तिच्याबद्दल कळतं. तिचं लग्न 17व्या वर्षी झालं. 2 मुलं पदरात असताना 20व्या वर्षी नवरा पळून गेला. त्यात आई वडिलांची जबाबदारी तिच्यावर पडली. मुलं आज चांगल्या शाळेत आहेत. काहीच तक्रार नसते तिची. राणेंच्या डोळ्यात तिच्याबद्दल आदर असतो. शाळेत पुन्हा पुरुषांचा गोतावळा जमतो. राणे मुलांबद्दलची कळकळ त्यांना बोलून दाखवतात. 400 पानांची वही 8 विषयांना पुरेशी नाही का? पण नाही, त्यांना पाहिजेत वेगवेगळ्या वह्या. त्यांचे सवंगडी म्हणतात, हे सगळं आमच्याकडे बोलण्यापेक्षा सरळ टीव्हीवर का बोलत नाही? इस्रोदांच्या ओळखीने स्टार माझावर राणे झळकतात. नंदिनी सुद्धा त्यांची न्यूज पाहते. राणे म्हणतात, दर 2 वर्षांनी एखादा चॅप्टर बदलायचा, जुनी पुस्तकं रद्दीत टाकायची, नवीन पुस्तकं छापून करोडोंची अफरातफर करायची. पण मी हे सगळं बदलणार आहे. आता राणेंनी डोकं वर काढू नये म्हणून राणेंना धमकवण्याचा प्लान आखला जातो. त्यांना एकटं गाठून मारलं जातं. चाळीतली माणसं मदतीला धावतात. इब्राहिम राणेंना भेटायला येतो. सुपारी घेतलेल्या गुंडाला डायरेक्ट राणेंसमोर उभं करतो. राणेंमुळे हळूहळू पालकांच्या प्रतिक्रिया यायला लागतात. शाळेची फी भरा आणि परत शिक्षक घरी सुद्धा ट्युशन घेतात. राणेंमुळे शिक्षण पद्धतीत चाललेला भ्रष्टाचार तरी थांबेल. राणे पालकांमध्ये जनजागृती करतात. राणेंना घेऊन जायला पोलीस सज्जच असतात. पण आता पोलिसांची मतं बदललेली असतात. चांगला माणूस आहे हा. राणेंची जमानत करायला इन्स्पेक्टर थेट त्याच्या बायकोला बोलवून घेतात आणि तिला राणेंकडून थोडी समजही देतात. कुलकर्ण्यांच्या हॉस्पिटलमध्ये न्यूरोसर्जन येणार असतो. दुसऱ्या दिवशी त्याची डॉक्टरची अपॉइंटमेंट असते. रिपोर्ट पाहून डॉक्टर ऑपरेशनचा सल्ला देतो. श्रीचं ऑपरेशन फ्री ऑफ कॉस्ट होणार असतं. फक्त हॉस्पिटलचं बिल राणेंना द्यायचं असतं. ऑपरेशन करायचं म्हणजे पैशाची उभारणी तर करावी लागणार. राणेंच्या हालचाली चालू होतात. 350च्या कार्पेट खोलीसाठी कस्टमर येतं. पैसे नसल्यावर होते ती मध्यमवर्गीयांची गळचेपी. ते दुर्गाला समजवतात, घरापेक्षा या क्षणाला आपल्याला श्री महत्वाचा आहे. नात्यांचे पालटलेले रंग सुद्धा राणेंना पाहायला मिळतात. राणे घर विकतायत म्हणून त्यांचे भाऊ आणि बहीण हिस्सा मागायला येतात. राणेंनी बाबा गेल्यावर या 2 भावंडांचा सांभाळ, शिक्षण, नोकरी, लग्न एक हाती सगळं पेललेलं असतं. तरीही भाऊ बोलून दाखवतो, मी मोठा असतो तर मी जबाबदारी पार पाडली असती की. राणे हिस्सा द्यायचं कबूल करतात. राणेंनी शिक्षण मंत्र्यांच्या भेटीसाठी अर्ज केलेला असतो. पण ती भेट मंत्री नाकारतात आणि सरळ राणेंना वेडा घोषित करतात. राणे डायरेक्ट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जातात. पोलीस दारातच अडवतात. परवानगीचं लेटर मागतात. पण ते असतं कुठे? पोलिसांची नजर चुकवून राणे आत पळतात. ते तर पूर्ण तयारीनिशीच आलेले असतात. मुख्यमंत्री बॉम्ब स्क्वॉड आणि कमिशनरला बोलवायचे आदेश देतात. राणे आणि मुख्यमंत्र्यांची भेट होते. राणेंनी घरातल्या जुन्या बॅटऱ्या एकत्र करून नकली बॉम्बपट्टा बनवलेला असतो. पत्रकारांसोबत राणे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जातात. राणेंचे मुद्दे असतात, आधी शाळांमध्ये नंबर देणं बंद करा. 40वा विद्यार्थी कदाचित गायनात, संगीतात श्रेष्ठ असू शकतो की. तुम्ही मुलांमध्ये स्पर्धा लावलीत आणि याचं दडपण मग पालकांवर येतं. तुम्ही शिक्षणाचा नुसता बाजार मांडलाय. प्रत्येक विद्यार्थ्याला आयुष्यात काय करायचं हे ठरवण्याचा हक्क मिळायला हवा की नाही. प्राथमिक शिक्षणात त्यांना इतिहास, भूगोल शिकवा की, पण त्यांच्या परीक्षा तरी घेऊ नका. शिक्षणाशिवाय धीरुभाई अंबानी, सचिन, लता मंगेशकर यांचं काही अडलंय का? पण तरी आज ते मोठे आहेतच की, कारण त्यांनी त्यांची आवड जपली. मुलांवरचा ताण आपणच कमी केला पाहिजे. एवढं ऐकल्यावर मुख्यमंत्री राणेंना परत भेटण्याचं आश्वासन देतात. राणे राहतं घर विकतायत हे अख्ख्या चाळीत समजलेलं असतं. इब्राहिम त्यांना घर विकायचं नाही म्हणतो. श्रीच्या ऑपरेशनसाठी अख्खी चाळ उभी राहते.
राहते. इब्राहिम पण पैसे घेणार नसतो आणि आज श्रीच्या ऑपरेशनचा दिवस. ऑपरेशन होतं. काही तासांनी श्री शुद्धीवर येतो. आज श्रीची बॅटिंग. श्रीच्या सेंचुरीसाठी 1 बॉल 6 रन्स हवे असतात आणि तो क्षण येतो. जे पाहिजे ते श्रीला गवसलेलं असतं.